Next chapter is reproduction in animals. आता या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपल्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन इन लोअर ॲनिमल्स हा स्टडी करायचा आहे आणि त्याच्यानंतर सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ह्युमन रिप्रोडक्शन हाच या चॅप्टरचा मेजर पार्ट आहे. रिप्रोडक्शन, फॉर्मेशन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. पूर्वीच्या सजीवांपासून नवीन सजीव परत 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 निर्माण होणे याला आपण म्हणतो रिप्रोडक्शन. It is a most important basic feature of life. It helps to maintain the continuity of life on earth because death is a role of nature. Death हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळं लाईफची कंटिन्युटी या अर्थ वरती मेंटेन करण्यासाठी रिप्रोडक्शनची आवश्यकता आहे. जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये समजा ही पॅरेंटल सेल आहे, या पॅरेंटल सेलचं कन्व्हर्जन डॉटर सेल्स मध्ये होतं आणि नंतर पॅरेंटल सेलचं अस्तित्व राहत नाही. सो पॅरेंटल सेल इटसेल्फ कन्व्हर्टेड इनटू डॉटर सेल्स आणि पुन्हा यापासून पुन्हा डॉटर सेल्स बनणार, यांचं अस्तित्व पुन्हा राहणार नाही. सो द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आर इमॉर्टल. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते इमॉर्टल आहे. देर इज नो नॅचरल डेथ. परंतु हायर ऑर्गॅनिझम मध्ये असं होतं का, नवीन इंडिव्हिज्युअल जन्माला आल्यानंतर पॅरेंट सुद्धा राहतात, पण इथं मात्र तसं नाही आहे. म्हणून युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स कसे आहेत, नॅचरल इमॉर्टल आहेत. There are two main methods of reproduction like asexual reproduction and sexual reproduction. Asexual reproduction मध्ये there is no gametic युनियन. गॅमेट्स तयार होत नाहीत, गॅमेटचं फ्युजन होत नाही. आणि ज्या रिप्रोडक्शनच्या मेथडमध्ये गॅमेटचं फ्युजन न होता नवीन इंडिव्हिज्युअल बनतात त्याला आपण म्हणतो असेक्शुअल रिप्रोडक्शन. ज्या सेल्स पासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतात त्याला ब्लास्टॉस आपण म्हणतो. ब्लास्टॉस असं आपण त्या सेल्सना म्हणतो. युनिपॅरेंटल आहेत, एकच पॅरेंट त्यामध्ये इन्व्हॉल्व होतो, एकच पॅरेंट यामध्ये इन्व्हॉल्व होतो. आणि नवीन इंडिव्हिज्युअल जे असतात दे आर जेनेटिकली सिमिलर टू पॅरेंट्स. सेम टू सेम पॅरेंट सारखे असतात म्हणून त्याला आपण क्लोन्स पण म्हणू शकतो. ज्या पार्ट पासून ते बनतं त्याला ब्लास्टॉस म्हटलेलं आहे आपण.
आणि हे जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल असतात, त्यांना आपण क्लोन्स म्हणतो. यामध्ये ही मेथड कशी आहे? कंपॅरेटिव्हली ही मेथड इझी आहे, फास्ट आहे आणि नवीन इंडिव्हिज्युअल मोठ्या प्रमाणावर या मेथडनं बनवता येतात. हे काही असेक्शुअल रिप्रोडक्शनचे फायदे आहेत. यानंतर आपल्याला काही लोअर ऑर्गॅनिझम्समध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस कशी होते याचा स्टडी करायचा आहे. पहिला स्टडी आपण इथं करणार आहे. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बायनरी फिशन. बायनरी फिशन म्हणजे एका सेलच्या 2 होणार, 2च्या 4, 4चं रूपांतर 8 मध्ये, 8चं 16 मध्ये, 16चं 32 मध्ये, 32चं 64 मध्ये अँड सो ऑन. त्याला आपण बायनरी फिशन म्हणतो. ठराविक वेळेमध्ये त्या सेल डबल 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 होतात. बायनरी फिशन. जर आपण अमिबा विचारात घेतला तर त्याच्यामध्ये मल्टिपल बायनरी फिशन आहे. मल्टिपल बायनरी फिशन इज प्रेझेंट इन अमिबा. अमिबामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण पॅरमॅसियम चं एक्झाम्पल विचारात घेतलं तर हा जो पॅरमॅसियम आहे यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युल्स, किडनी सारखे पार्ट इथं आणि मेगा न्यूक्लियस, मायक्रो न्यूक्लियस आणि याच्यावरती सिलिया सिलिया सिलिया. आपल्याला पॅरमॅसियमचं काही स्ट्रक्चर इथं विचारात घ्यायची आवश्यकता नाही आहे. आपण फक्त माहितीसाठी याचा विचार करतोय. यामध्ये बायनरी फिशन काय होतं? ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आहे. हेअर ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन टेक्स प्लेस. म्हणजे यातला मेगा न्यूक्लियस अमायटॉटिकली डिवाइड होतो. अमायटॉटिकली डिवाइड होतो आणि मायक्रो न्यूक्लियस जो आहे तो मायटॉटिकली डिवाइड होणार आणि एका पॅरमॅसियम पासून ट्रान्सव्हर्स बायनरी फिशनच्या प्रोसेसनं दोन पॅरमॅसिया तयार होणार. दोन पॅरमॅसिया तयार होतील. एका पॅरमॅसियम पासून ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन होऊन दोन पॅरमॅसियम बनतील. म्हणजे पॅरमॅसियम मध्ये बायनरी फिशन जे होतं ते ट्रान्सव्हर्स बायनरी फिशन आहे. त्यानंतर युग्लिना, याला प्लांट
म्हणजे ह्याला प्लांट ॲनिमल या दोघांची कनेक्टिंग लिंक समजलं जातं. फोटोसिंथेसिस करणारा प्रोटिस्ट आहे. तर या युग्लिनाचं स्ट्रक्चर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सिंगल फ्लॅजेल आहे आणि या युग्लिनामध्ये असं लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन होतं. यामध्ये लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन होतं आणि नवीन युग्लिना बनतात. नवीन युग्लिना बनणार. लॉन्जिट्युडनल बायनरी फिशन नवीन युग्लिना बनतात. तर बायनरी फिशन अशी मेथड आहे. एका सेलचं कन्वर्जन होऊन 2 बनणार, 2पासून 4 बनणार, अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन होत राहतं. So binary fission is a most important method of asexual reproduction in lower organisms. बायनरी फिशनच्या प्रोसेस नंतर आपल्याला स्टडी करायचं आहे बडिंग. कोंब येणे, बड तयार होणे. जसं आपण स्पॉन्जेस मध्ये पाहिलं तर या स्पॉन्जेस मध्ये इंटरनल बड तयार होतो. असा जो इंटरनल बड इथं तयार होतो त्याला आपण जिम्यूल म्हणतो. काय असतं या जिम्यूल मध्ये? या जिम्यूल मध्ये इनर साइडला इथं जे सेलचं मास दिसतं या सेल्स असतात आर्किओसाइट सेल्स आणि मग याला सराउंडेड एक आउटर लेयर आहे, इनर लेयर आहे आणि या ठिकाणी एक ओपनिंग आहे. या ठिकाणी एक ओपनिंग आहे, याला आपण म्हणतो मायक्रोपाईल. आणि मग याच्यावरती इथं सिलिकाचे स्पिक्युल्स असतात. असा हा इंटरनल बड जो आहे याला आपण म्हणतो जिम्यूल. आणि हा इंटरनल बड आता या मायक्रोपाईल मधून बाहेर पडणार आणि याच्यापासून नवीन ॲनिमल बनणार. अशा प्रकारे इंटरनल बडिंगची प्रोसेस होऊन स्पॉन्जेस मध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. त्याच्यानंतर एक्सटर्नल बडिंगचं एक एक्झाम्पल आपल्याला इथं स्टडी करायचं आहे. एक्सटर्नल बडिंग एक्सटर्नल बडिंगचं एक्झाम्पल स्टडी करायचं आहे. आपल्याला माहित आहे हायड्रा, आपण हायड्रा स्टडी केलाय. या हायड्रामध्ये वरती इथं हायपोस्टोम आहे आणि इथं टेंटॅकल्स आहेत. या हायड्रामध्ये होतं काय तर एक्सटर्नल इथं एक्टोडर्मल सेल्स अगोदर डिवाइड होणार पुन्हा आणि इथं बड तयार होणार. हा बड पुढं वाढत जाणार.
एक्सटर्नल बड तयार होतो, तो वाढत 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 जातो. याच्यावरती पण टेंटॅकल्स तयार होतात आणि मग शेवटी हा बड सेपरेट होणार. समजा हा हायड्रा आहे, हे टेंटॅकल्स त्याचे असतील आणि मग हा बड सेपरेट होतो, हा बड सेपरेट होतो आणि याचा बनला नवीन हायड्रा. हा झाला नवीन हायड्रा. याच्याशिवाय हायड्रामध्ये फ्रॅगमेंटेशनची मेथड सुद्धा आहे. म्हणजे जर आपण या हायड्राचे लहान लहान तुकडे 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 केले तर प्रत्येक तुकड्यापासून न्यू हायड्रा तयार होतो. प्रत्येक तुकड्यापासून नवीन हायड्रा तयार होतो. याला आपण म्हणतो फ्रॅगमेंटेशन. एक फ्रॅगमेंट वेगळा केला आणि नवीन तयार झाले. त्याचबरोबर जसं प्लेटी हेल्मिंथसचा विचार केला आपण, सेपरेटच डायग्राम त्याचा विचार करू. रिजनरेशन. प्लेटी हेल्मिंथस मध्ये आपण पाहिलं म्हणजे लिव्हर फ्लूक मध्ये पाहिलं. समजा हा लिव्हर फ्लूक आहे, जर याचे तुकडे केले तर हा जो वरचा भाग आहे तो वेगळा झाला आणि हा खालचा भाग त्याचा वेगळा झाला. या वरच्या भागापासून त्याचा जो गेलेला भाग आहे तो पुन्हा तयार होतो आणि त्याचप्रमाणे हा जो खालचा भाग आहे त्याच्यापासून सुद्धा जो गेलेला भाग आहे, लॉस झालेला पार्ट आहे, तो तयार होतो. अशा प्रकारे in lower animals there is a great power of regeneration. परंतु हायर ॲनिमल मध्ये या मेथड पुढे कंटिन्यू झाल्या नाहीत. या असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या मेथड ज्या आहेत त्या लोअर ॲनिमल्स मध्ये पुरत्या राहिल्या. पुढं हायर ॲनिमल मध्ये फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनची मेथड प्रॉमिनंट राहिलेली आहे. फक्त सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस प्रॉमिनंट राहिलेली आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये देयर इज अ फॉर्मेशन and union of gametes. मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे इथं मेल सेक्स ऑर्गन टेस्टिस तयार होतो, फिमेल सेक्स ऑर्गन ओव्हरी तयार होणार. या टेस्टिस मधून तयार होणार स्पर्म्स, ओव्हरी मधून तयार होणार एग आणि या दोघांचं युनियन होऊन त्यांच्यापासून नवीन सेल तयार होते. त्या सेलला म्हणायचं जायगोट. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसमध्ये जायगोट ही प्रत्येक
प्रत्येक ऑर्गॅनिझमची जीवनाची पहिली सेल असते आणि पहिला दिवस जीवनाचा युनिसेल्युलर असतो. याच्यामध्ये होतं काय तर हे प्रोसेस होत असताना आता काही मध्ये युनिपॅरेंटल आहे, अर्ली ग्रुपमध्ये युनिपॅरेंटल आहे, म्हणजे दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच बॉडीमध्ये एकाच बॉडीमध्ये तयार होतात. त्याला आपण म्हणतो बायसेक्शुअल, किंवा आणखी एक टर्म आहे हार्मॅफ्रोडाइट. दोन्ही सेक्स ऑर्गन एकाच बॉडीमध्ये तयार होतात, एकाच बॉडीमध्ये तयार होतात आणि त्यामध्ये सेल्फ फर्टिलायझेशन प्रोसेस होते. ठीक आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस अस्तित्वात आली कारण सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसचा मेन पर्पज आहे रिकॉम्बिनेशन, मियोसिस डिव्हिजन मध्ये होणार. रिकॉम्बिनेशन लीड्स टू variation, variation leads to adaptation, and that leads to formation of new species that is called as evolution. कारण इथं असेक्शुअल रिप्रोडक्शनचा इव्होल्यूशनशी काही संबंध येत नाही. जेवढे व्हेरिएशन जास्त तेवढं इव्होल्यूशन फास्ट, आणि ते घडलेलं आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं. पुढची पिढी जास्त बेटर अडॅप्टेड आहे, त्याच्या पुढची पिढी आणखी सुपेरियर, त्याच्या पुढची पिढी आणखी सुपेरियर 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 पिढ्या पुढच्या बनवल्या जातात. हे सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसचं वैशिष्ट्य आहे. आता सुरुवातीला जरी हार्मॅफ्रोडाइट असले तर त्याच्यामुळं म्हणजे बायसेक्शुअल असल्यामुळं काय बायसेक्शुअलिटीचा फायदा आहे? फायदा काय, रिप्रोडक्शन होणं सोपं आहे, परंतु तोटा काय याचा? चान्सेस ऑफ व्हेरिएशन आर लेस. व्हेरिएशन होणार पण फार कमी चान्सेस याचे या रिप्रोडक्शन मध्ये पाहायला मिळतात. मग नंतर आपण एक्झाम्पल घेऊ, अर्थवर्म. अर्थवर्म हा तसा बायसेक्शुअल ॲनिमल आहे. आता इव्होल्यूशन मध्ये बदल होत चालला, बायसेक्शुअल आहे बट स्टील देर इज अ क्रॉस फर्टिलायझेशन. दोन वेगळे अर्थवर्म एकमेकाच्या जवळ येतात, जरी ते बायसेक्शुअल असले तरी एकमेकाच्या जवळ येतात. दोघं एकमेकाला गॅमेटचा एक्सचेंज करतात आणि म्हणून बायसेक्शुअल असून सुद्धा क्रॉस फर्टिलायझेशन इथं केलं जातं. कशासाठी? टू इन्क्रीज चान्सेस ऑफ व्हेरिएशन. आणि पुन्हा लक्षात आलं इव्होल्यूशन मध्ये, जर दोन वेगळे ॲनिमल्स यामध्ये पार्टिसिपेट होणार असतील, मेल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल्स,
तर युनिसेक्शुअल असण्याचा फायदा म्हणजे बायसेक्शुअल असण्याचा फायदा काय? आणि म्हणून आर्थ्रोपोडा ऑनवर्ड्स, आता रेअर ग्रुप सोडा काही असतील तर, सगळे युनिसेक्शुअल आहेत. म्हणजे डायोसियस आहे, बायसेक्शुअलला आपण मोनोसियस, याला आपण मोनोसियस म्हणतो. आणि युनिसेक्शुअल किंवा डायोसियस आहे, मेल इंडिव्हिज्युअल वेगळा, फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळा. त्यांच्यामध्ये म्हणजे इथं मेल इंडिव्हिज्युअल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल सेपरेट. त्यांच्यामध्ये गॅमेट तयार होताना मिओसिस डिव्हिजन होते आणि व्हेरिएशन होतात. आणि फ्युजन जे घडतं त्याच्यापासून बनणार झायगोट. आता काही ग्रुपमध्ये फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे, पण पुन्हा लक्षात आलं काही ग्रुपमध्ये इथं पुन्हा लक्षात आलं की नाही, फर्टिलायझेशनचे चान्सेस त्यामुळं कमी होऊ शकतात. पुन्हा इंटरनल फर्टिलायझेशन अस्तित्वात आलं. आणि मग हे ॲनिमल्स त्याच्यानंतर अंडी घालायला लागले, ओव्हीपॅरस. नंतर लक्षात आलं की नाही, ओव्हीपॅरस पेक्षा आपण काय करू, डेव्हलपमेंट ज्या एम्ब्रिओच्या आहेत त्या युटेरसमध्ये, फिमेलच्या युटेरसमध्ये, गर्भाशयामध्ये डेव्हलपमेंट करू, इंट्रा युटेराइन डेव्हलपमेंट करू. म्हणजे अगोदर ओव्हीपॅरस होते ते, त्याच्यानंतर विव्हिपॅरस. सगळ्या डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर, युटेरसमध्ये डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर मग आपल्या यंगवनला जन्म देण्याची प्रोसेस मॅमलमध्ये, आता लोअर मॅमलचा ग्रुप सोडा, आपण हायर बाकीचे मॅमल्स जे आहेत, प्लासेंटल मॅमल्स आपण म्हणू, त्यांच्यामध्ये अस्तित्वात आलेली आहे. तर रिप्रोडक्शन इन ॲनिमल्समध्ये सुरुवातीला आपल्याला या चॅप्टरचं हे बॅकग्राऊंड माहीत असलं पाहिजे. मग हा प्रयत्न सेक्शुअल रिप्रोडक्शनचा, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये इतके सगळे बदल निसर्गाने केलेले आहेत, याचा उद्देश आहे टू इन्क्रीज दी चान्सेस ऑफ व्हेरिएशन्स. जेवढे व्हेरिएशन जास्त तेवढं इव्होल्युशन फास्ट, हा निसर्गाचा नियम आहे. आणि मग मिओसिस होणं, दोन वेगळे इंडिव्हिज्युअल इन्व्हॉल्व होणं, यामुळं व्हेरिएशनचे चान्सेस वाढवले जातात. दिस इज अबाउट असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड बेसिक ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. याच्यानंतर कंप्लीट चॅप्टर जो आपल्याला स्टडी करायचा आहे तो आहे ह्यूमन रिप्रोडक्शन. थँक यू व्हेरी मच. नेक्स्ट, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ह्यूमन डायोसियस ॲनिमल आहे, म्हणजेच युनिसेक्शुअल आहे. मेल इंडिव्हिज्युअल डिफरंट आणि फिमेल इंडिव्हिज्युअल डिफरंट. मेल इंडिव्हिज्युअल आणि फिमेल इंडिव्हिज्युअल वेगळे असणार. मेल इंडिव्हिज्युअलमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यामध्ये तयार होणार मेल गॅमेट्स.
फिमेल इंडिव्हिज्युअलमध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्यामध्ये तयार होणार फिमेल गॅमेट्स आणि पुढच्या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट चाइल्ड बर्थपर्यंत तिथंच फिमेलच्या बॉडीमध्ये होत असतात. सो फिमेल इज मोर रिस्पॉन्सिव्ह, जबाबदाऱ्या जास्त आहेत. निसर्गानं असं बनवलेलं आहे. आपण आता स्टडी करूया मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ प्रायमरी सेक्स ऑर्गन. प्रायमरी सेक्स ऑर्गन, पेयर ऑफ टेस्टिस, पेयर ऑफ टेस्टिस. ही टेस्टिसची पेयर ज्यामध्ये मेल गॅमेट्स तयार होतात आणि मेलशी संबंधित सेक्स हॉर्मोन्स एंड्रोजन सिक्रीट होतात. त्यामुळं हा प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे, त्याशिवाय रिप्रोडक्शन शक्य नाही. म्हणजे पेयर ऑफ टेस्टिस. त्याच्यानंतर बाकीचे हे जे आहेत सेकंडरी सेक्स ऑर्गन्स आहेत, त्याच्यामध्ये पेयर ऑफ इपिडायडॅमिस, इपिडायडॅमिसची पेयर आहे. त्यानंतर पेयर ऑफ वास डिफरन्शिया, किंवा जाऊ दे तिथे लिहायची आवश्यकता नाही आहे. वास डिफरन्शिया नंतर इंज्युएनल कॅनॉल मधून आत येणार, युरेटरला वळसा घालून इथं आत आल्यानंतर सेमिनल व्हेसिकल बरोबर कंबाईन होईल. These are seminal vesicles. आणि सेमिनल व्हेसिकल बरोबर जॉईन झाल्यानंतर हा जो 2.5 सेंटीमीटरचा पार्ट तयार होतो त्याला आपण म्हणतो इजॅक्युलेटरी डक्ट. इजॅक्युलेटरी डक्ट ओपन्स इनटू युरेथ्रा. हा जो पार्ट आहे याला आपण म्हणू. आता युरेथ्रामध्ये सुद्धा हा जो आहे पहिला 2.5 सेंटीमीटरचा पार्ट युरेथ्राचा आहे. टोटल 20 सेंटीमीटर लेंथ आहे. पहिला 2.5 सेंटीमीटरचा पार्ट जो आहे तो आहे प्रोस्टॅटिक युरेथ्रा. त्याच्यानंतरचा 2.5 सेंटीमीटरचा पार्ट आहे मेम्ब्रॅनस युरेथ्रा. आणि नंतरचा राहिलेला 15 सेंटीमीटरचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो पेनाइल युरेथ्रा. असा 20 सेंटीमीटर लेंथ असलेला युरेथ्रा. त्यानंतर हा कॉप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस. कॉप्युलेटरी ऑर्गन आहे पेनिस. याच्यामध्ये ज्या ॲक्सेसरी सेक्स ग्लँड्स इथं ओपन होतात त्यापैकी एक आहे सेमिनल व्हेसिकलची पेयर. त्यानंतर इथं आहे प्रोस्टेट ग्लँड, सिंगल आहे. आणि इथं एक पेयर आहे काउपर्स ग्लँड्स. सो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम कन्सिस्ट ऑफ स्क्रोटल सॅक. हे टेस्टिस जिथं ठेवलेले आहेत, ज्या सॅकमध्ये या टेस्टिस ठेवलेल्या आहेत त्याला आपण म्हणतो स्क्रोटल सॅक्स.
scrotal sac, pair of testis, pair of epididymis, pair of vas differentia, pair of ejaculatory duct, single long urethra, copulatory organ penis, and accessory sex glands like seminal vesicle, pair of seminal vesicle, single prostate gland and pair of Cowper's gland. हे आहेत या मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे मेन पार्ट्स. याच्यामध्ये पहिला पार्ट आपण आता पाहू, पेअर ऑफ टेस्टिस, प्रायमरी सेक्स ऑर्गन, पेअर ऑफ टेस्टिस. आता टेस्टिस कडे वळण्या अगोदर किंवा टेस्टिसची पेअर जी आहे ती कुठे आहे, पेअर ऑफ टेस्टिस कुठे आहे तर दोन लेगच्या मध्ये ॲब्डॉमेनचा एक कॅनॉल आहे, त्या कॅनॉलला आपण म्हणतो इंज्युएनल कॅनॉल. आणि या इंज्युएनल कॅनॉल पासून एक स्किन फोल्डेड पाउच आहे. या स्किन फोल्डेड पाउचला आपण म्हणूया स्क्रोटल सॅक्स, स्क्रोटल सॅक किंवा स्क्रोटम. तर टेस्टिस या ॲब्डॉमेनच्या बाहेर स्किन फोल्डेड डार्क पिगमेंटेड पाउच मध्ये ठेवलेल्या असतात. त्याला आपण म्हणतो काय, स्क्रोटम. या स्क्रोटम मध्ये ठेवलेल्या आहेत, एक ॲब्डॉमेनच्या बाहेर आहे. मग सगळ्याच मॅमल मध्ये टेस्टिस या ॲब्डॉमेनच्या बाहेर आहेत का, नाही. जसं एलिफंट, डॉल्फिन, व्हेल यांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर टेस्टिस या इंट्रा ॲब्डॉमिनल आहेत, ॲब्डॉमेनच्या बाहेर नाहीत पडत, त्या कायम ॲब्डॉमेन मध्ये राहतात. जे सीझनल ब्रीडर आहेत म्हणजे रोडंट्स, त्यांना आपण सीझनल ब्रीडर म्हणू. यांच्यामध्ये ज्यावेळी ब्रीडिंग सीझन असेल त्यावेळी टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये येतात. ब्रीडिंग संपलं पुन्हा ॲब्डॉमेन मध्ये, ब्रीडिंगच्या वेळी ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटम मध्ये येतात. रोडंट्समध्ये, उंदरामध्ये अशा प्रकारे आपल्याला प्रोसेस पाहायला मिळते. पण बुल म्हणजे बैल असेल किंवा आपल्यामध्ये किंवा आपल्यासारखे अनेक मॅमल्स आहेत त्यांच्यामध्ये टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेल्या असतात. म्हणून यांना आपण काय म्हणू, एक्स्ट्रा ॲब्डॉमिनल. So testes in human are extra abdominal. They are kept in extra abdominal sac called as scrotum. या स्क्रोटम मध्ये ठेवलेल्या आहे. का ठेवल्या, कारण आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ते आहे 37 डिग्री सेंटीग्रेड. हे आहे 37 डिग्री सेंटीग्रेड. आणि स्पर्मॅटोजेनेसिस ह्युमन मध्ये जी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस आहे
त्या प्रोसेससाठी टेम्परेचर पाहिजे 34 to 35 डिग्री सेंटीग्रेड. सो इट रिक्वायर्स 2 to 3 डिग्री लेस टेम्परेचर दॅन बॉडी टेम्परेचर. मग बॉडीला ॲब्डॉमेन मध्ये राहून प्रत्येक ऑर्गनला वेगळं टेम्परेचर प्रोव्हाइड करता येईल का? नाही करता येणार. आणि म्हणून इथं टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर या स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेल्या आहेत टू प्रोव्हाइड 2 to 3 डिग्री सेंटीग्रेड लो टेम्परेचर दॅन बॉडी टेम्परेचर. 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी प्रोव्हाइड करण्यासाठी या टेस्टिस ॲब्डॉमेनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये ठेवलेल्या आहेत. स्क्रोटमचा एक महत्त्वाचा रोल आहे. मग टेस्टिस ॲब्डॉमेन मधून या स्क्रोटल सॅक मध्ये कधी येतात? इथं पार्टिशन आहे, आणि एक टेस्टिस आणि थोडीशी लेफ्ट साइडची टेस्टिस जी आहे ती थोडीशी खाली आहे. लेफ्ट साइडची टेस्टिस थोडीशी खाली आहे. तर या 2 टेस्टिस इथं पार्टिशन आहे आणि इथं ठेवलेल्या आहेत. या एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट ज्यावेळी होतात, सातव्या महिन्यात, एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंटच्या 7व्या महिन्यात टेस्टिस या ॲब्डॉमेन मधून इंज्युएनल कॅनॉलच्या मार्फत स्क्रोटल सॅक मध्ये येतात. सो टेस्टिस डिसेंड इन स्क्रोटल सॅक इन 7th month ऑफ एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. आता असंच होईल अशातला भाग नाही, परंतु जनरली मोस्टली अशा प्रकारे कंडिशन होते. काहींचं थोडं जन्मानंतर सुद्धा हे घडतंय, परंतु पहिल्या 1-2 वर्षात का असेना पण या टेस्टिस डिसेंड झाल्या पाहिजेत. जनरली 7व्या महिन्यात त्या डिसेंड होतात. काहींमध्ये थोड्याफार लेट होतात, पण डिसेंड व्हायला पाहिजे. परंतु काही इंडिव्हिज्युअल मध्ये टेस्टिस या इंज्युएनल कॅनॉल मधून स्क्रोटम मध्ये डिसेंड होत नाही. दे आर अनेबल टू डिसेंड. जर टेस्टिस ॲब्डॉमेन मध्येच राहिल्या तर त्याच्यामुळं जी होणारी डिसऑर्डर आहे तिला म्हणायचं क्रिप्टॉर्चिडिझम. when testes are unable to descend in scrotal sac, the disorder is called as क्रिप्टॉर्चिडिझम. आणि मग आपण सर्जरी करतो आणि सर्जरी करून त्या टेस्टिस स्क्रोटम मध्ये आणून सोडतो. आता या टेस्टिस इथं या स्क्रोटल सॅक मध्ये आहेत. स्क्रोटल सॅक मध्ये अशाच आहेत का तळाला जाऊन बसल्यात का? नाही. या इंज्युएनल कॅनॉल मधून असे स्पर्मॅटिक कॉर्ड्स इथं आहेत. स्पर्मॅटिक कॉर्ड्स आहेत. सो दे आर सपोर्टेड बाय spermatic cord which arises from inguinal canal. So testis remains hanging position due to presence of spermatic cords. या इंज्युएनल कॅनॉल मधून स्पर्मॅटिक कॉर्ड्स म्हणजे खाली दोर सोडल्यासारखं आहे आणि त्यामुळं या टेस्टिस या स्क्रोटल सॅक मध्ये लटकलेले आहेत, हँगिंग आहेत. स्पर्मॅटिक कॉर्ड मध्ये कनेक्टिव्ह टिश्यू आहे, नर्व्ज आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत आणि या टेस्टिसला हँगिंग पोझिशन मध्ये ठेवण्यामध्ये
या स्पर्मॅटिक कॉर्डचा मेजर रोल आहे. अलॉंग विथ दॅट पोस्टेरियरली खालच्या बाजूनं सुद्धा या टेस्टिसला सपोर्ट केलेला आहे. या बाजूला सुद्धा सपोर्ट केलेला आहे आणि तो सपोर्ट कुणी केला? गुबर्नॅक्युलम. गुबर्नॅक्युलम यांनी हा सपोर्ट केला आहे. शेवटी हा कनेक्टिव्ह टिश्यूच आहे. यांनी हा सपोर्ट केलेला आहे. सो टेस्टिस kept in hanging position with the help of spermatic cord and posteriorly they are supported by gubernaculum. आणि इथं फ्लुइड आहे. या दोन्ही टेस्टिस एका लाईनला आहेत का? नाही. लेफ्ट टेस्टिस थोडीशी खाली आहे, कारण एकमेकांमध्ये फाईट होऊ नये याच्यासाठी हा प्रयत्न केला गेला आहे. पण असंच असेल अशातला भाग नाही, पण जनरली असं असतं. मग या टेस्टिसला ॲब्डॉमिनच्या बाहेर स्क्रोटल सॅक मध्ये का ठेवलं असा क्वेश्चन जर आपल्याला विचारला तर एक आपल्याला आन्सर देता येईल. स्क्रोटम provides 2 to 3 degrees centigrade low temperature which is required for spermatogenesis. स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेससाठी बॉडी टेम्परेचर पेक्षा 2 ते 3 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी लागतं पाहिजे आणि ते स्क्रोटल सॅक प्रोव्हाइड करतं. हे प्रोव्हाइड करण्यासाठी इथं आणि याच्याशिवाय इट ऍक्ट्स ॲज अ थर्मो रेग्युलेटर. या स्क्रोटल सॅक मध्ये डेरटॉस मसल आहेत. त्याच्याशिवाय क्रेवमास्टर मसल्स आहेत, स्वेट ग्लँड आहेत आणि यांच्या मदतीनं टेस्टिस स्क्रोटल सॅक कॉन्ट्रॅक्शन करणार, रिलॅक्सेशन करणार, आकुंचन पावणार, प्रसरण पावणार ॲज पर नीड. म्हणून याला काय म्हटलेलं आहे? थर्मो रेग्युलेटर. आता ज्यावेळी हिवाळा असतो त्यावेळी बाहेर टेम्परेचर जास्त आहे, सॉरी बाहेर टेम्परेचर कमी आहे. हिवाळा असतो त्यावेळी बाहेर टेम्परेचर कमी आहे. मग अशा परिस्थितीमध्ये त्या टेस्टिसना वॉर्म कंडिशन पाहिजे आणि म्हणून त्या हिवाळ्यामध्ये पाहिलं तर या डेट्रॅसर मसल, क्रेवमास्टर मसल्स यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं आणि टेस्टिस या ॲब्डॉमिनच्या जवळ नेऊन ठेवल्या जातात वॉर्म कंडिशन प्रोव्हाइड करण्यासाठी. आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर टेम्परेचर जास्त आहे, बाहेर टेम्परेचर जास्त आहे बॉडी टेम्परेचर पेक्षाही. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या टेस्टिसना इकडं पण प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ॲब्डॉमेन पासून या टेस्टिस दूर ठेवण्यासाठी या डेरटॉस मसल, क्रेवमास्टर मसल्स यांचं रिलॅक्सेशन होतं. स्वेट ग्लँड्स आपल्याला तर माहिती आहे, घाम येतो आणि त्याचा उपयोग टेम्परेचर रेग्युलेशन साठी केला जातो. या मसल्स रिलॅक्स होतात, घाम येतो आणि त्या टेस्टिस ॲब्डॉमेन पासून जेवढं शक्य आहे तेवढ्या दूर ठेवल्या जातात आणि टेम्परेचर कमी प्रोव्हाइड करण्याचं काम इथं केलं जातं. अशा प्रकारे स्क्रोटल सॅक टेम्परेचर रेग्युलेशनच्या प्रोसेसमध्ये मदत करणार. सो इट ॲक्ट्स ॲज अ थर्मो रेग्युलेटर. आता काही लोकांमध्ये हायड्रोसील, आपण
पब्लिक युरिनेलमध्ये पाहिलं तर तिथं जाहिराती लावलेल्या असतात, चिटकवलेल्या असतात. हायड्रोसील म्हणजे इथं फ्लुईड मोठ्या प्रमाणावर जमा झालं तर, किंवा अनेक त्याच्याशी संबंधित काही डिसऑर्डर असतील. दिस इज अबाउट स्क्रोटल सॅक. दिस इज अबाउट स्क्रोटल सॅक. स्क्रोटल सॅक आणि त्याचा रोल याप्रमाणे आहे. थँक यू व्हेरी मच. पेअर ऑफ टेस्टिस, प्रायमरी सेक्स ऑर्गन ज्याला आपण म्हणतो. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्रायमरी सेक्स ऑर्गन आहे टेस्टिस. या टेस्टिसमधून मेल गॅमेट्स तयार होणार आणि जे मेल सेक्स हॉर्मोन्स आहेत, अँड्रोजन्स, तेही इथून सिक्रीट होतात. आता टेस्टिस सिंगल आणि पेअर ऑफ टेस्टिसला किंवा टेस्टिस TESTES प्लुरल अनेक वचनी आहे. सिंग्युलर आणि प्लुरल आहे, एक वचनी आणि अनेक वचनी. काय स्पेलिंग दिलंय ते लक्षात असू द्या. टेस्टिस मेसोडर्मल इन ओरिजिन. आपल्याला माहिती आहे बॉडीचे सर्व ऑर्गन्स एकतर एक्टोडर्म किंवा मेसोडर्म किंवा एंडोडर्म पासून बनलेले असतात. त्याच्यापैकी टेस्टिस या मेसोडर्मल ओरिजिनच्या आहेत. स्मॉल आहेत, ओव्हल आहेत, पिंक कलरच्या आहेत. या टेस्टिसची लेंथ पाहिली तर ती आहे 4 to 5 सेंटीमीटर. विड्थ जर आपण पाहिली तर ती आहे 2.5 सेंटीमीटर. and their weight is about 10 to 15 ग्रॅम. 10 ते 15 ग्रॅम एवढं या टेस्टिसचं वेट आहे. या जनरल कॅरेक्टर्स टेस्टिसच्या स्टडी केल्यानंतर आपण टेस्टिसचा सेक्शनल व्ह्यू विचारात घेऊ. या ओव्हल टेस्टिस, ओव्हल टेस्टिस आहे. याच्यावरती सर्वात बाहेरचं जे कव्हरिंग आहे या कव्हरिंगला म्हणायचं ट्युनिका. वजायनॅलिस. outermost covering of testis is called as tunica vaginalis. हे जे मधलं कव्हरिंग आहे ते कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे, त्याला आपण म्हणतो ट्युनिका अल्बिजिनिया. आणि यांच्या आत आणखी एक कव्हरिंग आहे या कव्हरिंगला आपण म्हणूया ट्युनिका व्हॅस्कुलोसा, ज्याच्यामध्ये ब्लड व्हेसल्स आहेत. सो टेस्टिस इज कवर्ड बाय आउटर ट्युनिका वजायनॅलिस, मिडल कनेक्टिव्ह टिश्यू कव्हरिंग ट्युनिका अल्बिजिनिया, inner covering having blood vessels called as tunica vasculosa. यापैकी हे जे कनेक्टिव्ह टिश्यूचं कव्हरिंग आहे ट्युनिका अल्बिजिनिया, त्याचे अनेक असे इथं पार्टिशन तयार होतात आणि या पार्टिशनमुळं टेस्टिसमध्ये अनेक कंपार्टमेंट्स तयार होतात. या ट्युनिका अल्बिजिनिया
चे अनेक पार्टिशन तयार होतात आणि त्याच्यामुळं टेस्टिसमध्ये कंपार्टमेंट्स बनतात. हे जे कंपार्टमेंट्स टेस्टिसमध्ये बनतात त्यांना आपण म्हणतो, त्यांना लोब्युल्स म्हणायचं. नाउ क्वेश्चन मे आस्क, हाऊ मेनी लोब्युल्स आर प्रेझेंट इन टेस्टिस? एका टेस्टिसमध्ये 200 to 300 लोब्युल्स असतात, कंपार्टमेंट्स असतात. आणि या कंपार्टमेंट्समध्ये प्रत्येक कंपार्टमेंटमध्ये 1 to 3 असे 1 to 3 हायली फोल्डेड कॉइल्ड ट्युब्युल्स असतात. यांना आपण म्हणूया, महत्वाचे युनिट आहेत हे सेमिनिफेरस ट्युब्युल. So testis is divided into many compartments by tunica albuginea and it forms lobules, or compartments are called as lobules. 200 to 300 lobules are present in each testis. आणि प्रत्येक लोब्युल मध्ये 1 to 3 सेमिनिफेरस ट्युब्युल्स असतात. टोटल सेमिनिफेरस ट्युब्युलचा नंबर जर विचारात घेतला तर तो होतो 600 to 900. हेच या टेस्टिसचे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट आहेत आणि ते 600 to 900 एवढे युनिट्स असतात. आता हे जे सर्व सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत, या ट्युब्युल असा ट्युब्युलर नेटवर्क आहे. ट्युब्युल आहे, छोटासा ट्युब्युल आहे. आता ट्युब्युल मोठा असेल तर आपण म्हणतो पाईप, त्यापेक्षा लहान असेल तर ट्यूब, टेस्ट ट्यूब, त्याच्यापेक्षा लहान असेल तर ट्युब्युल, त्याच्यापेक्षा लहान असेल तर मायक्रो ट्युब्युल. अशा टर्म्स आपण यूज करत असतो वेगवेगळ्या ठिकाणी. तर हे हायली कॉइल्ड ट्युब्युल्स आहेत, सेमिनिफेरस ट्युब्युल्स. याची लेंथ आहे 70 सेंटीमीटर्स, नियर अबाउट 70 to 80 सेंटीमीटर एवढी याची लेंथ असते. प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युलची लांबी साधारण 70 ते 80 सेंटीमीटर एवढी आहे. परंतु हायली कॉइल्ड नेटवर्क असल्यामुळं एवढ्या छोट्याशा जागेमध्ये इतके सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स पॅक करून ठेवलेले आहेत. कॉइल्ड असल्यामुळं, फोल्ड असल्यामुळं कमी जागेत ते अकोमोडेट केलेले आहेत. त्याच्यानंतर मागच्या बाजूला आल्यानंतर हे सेमिनिफेरस ट्युब्युल्स काय होतात, असे स्ट्रेट होतात. असे हे स्ट्रेट होणारे ट्युब्युल्स आहेत. हा जो स्ट्रेट पार्ट आहे त्याला आपण म्हणूया ट्युब्युलाय रेक्टी. दॅट स्ट्रेट नेटवर्क ऑफ ट्युब्युल्स. हे स्ट्रेट झालेत आणि हे स्ट्रेट झालेले ट्युब्युल्स पुन्हा सगळे एकमेकाला इथं नेटवर्क त्यांचं बनवलं जातं आणि नेटवर्क बनणारा हा जो पार्ट आहे याला म्हणायचं रीट टेस्टिस. स्ट्रेट नेटवर्क हा स्ट्रेट पार्ट आहे त्याला आपण ट्युब्युलाय रेक्टाय म्हटलो आणि या सर्वांचं ट्युब्युलाय रेक्टायचं नेटवर्क बनलं त्याला आपण म्हणतो रीट टेस्टिस. हे जे छोटे छोटे ट्युब्युल्स आहेत आता हे ओपन होणार 15 ते 20 डक्ट्युल्स आहेत. या छोट्या छोट्या डक्ट्युल्सच्या मार्फत
हे सर्व ट्युब्युल्स ओपन होणार कशामध्ये? ताई मी इथं हे ट्युब्युल्स ओपन होणार, इथं आहे इपिडायडॅमिस. दे ओपन्स इनटू इपिडायडॅमिस. हे जे छोटे छोटे डक्ट्युल्स आहेत याला आपण काय म्हटलेलं आहे? या स्ट्रेट ट्युब्युलर स्ट्रक्चरला काय म्हटलेलं आहे? ट्युब्युलाय रेक्टी. इथं जे नेटवर्क बनलंय त्याला काय म्हटलेलं आहे? रीड टेस्टिस. आणि फाईन 15 to 20 हे जे डक्ट्युल्स असतात त्याला आपण म्हणतो वास इफ्रन्शिया. म्हणजे हे छोटे छोटे डक्ट्युल्स मार्फत हे ट्युब्युल्स सगळे ओपन होतात इपिडायडॅमिस मध्ये. आता इपिडायडॅमिसचं नेटवर्क जर विचारात घेतलं तर हा हायली ट्युब्युलर कॉइल्ड पार्ट आहे. साधारण याची 6 to 7 मीटर एवढी लांबी आहे. पोस्टेरियो लॅटरल आहे, पोस्टेरियो लॅटरल आहे. आणि एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना इपिडायडॅमिस म्हणू आपण. एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असताना ज्यावेळी एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये आपण असतो तर ही एक मेसोनेफ्रिक डक्ट ऑफ किडनी, तिलाच नाव आहे वुल्फियन डक्ट. ज्यावेळी आपण एम्ब्रॉनिक कंडिशन मध्ये असतो त्यावेळी इपिडायडॅमिस मेसोनेफ्रिक डक्ट ऑफ किडनीचं काम करत असते आणि त्या डक्टला वुल्फियन डक्ट असं म्हणायचं. आता मात्र इपिडायडॅमिस हा 6 to 7 मीटर एवढ्या लेंथचा ट्युब्युलर हायली कॉइल्ड पार्ट असणार. या इपिडायडॅमिस मध्ये 3 मेजर पार्ट येतात. हे आहे त्याचं हेड, त्यालाच कॅपुट असं म्हटलेलं आहे. हा मधला पार्ट जो आहे तो आहे बॉडीचा, त्यालाच कॉर्पस असं म्हटलेलं आहे. आणि हा टेल रिजनचा जो पार्ट आहे त्याला कौडा किंवा टेल, त्यालाच आपण टेल ऑफ इपिडायडॅमिस असं म्हणतो. टेस्टिस मध्ये नेटवर्क कसं आहे ते लक्षात आलं का? सेमिनिफेरस ट्युब्युल्स हायली कॉइल्ड स्ट्रक्चर्स आहेत. 70 ते 80 सेंटीमीटर एवढी लेंथ आहे प्रत्येक ट्युब्युलचा, परंतु हायली कॉइल्ड असल्यामुळं छोट्याशा जागेमध्ये ते पॅक करून ठेवलेले आहेत. हे हळूहळू वरती येतात, त्याला ट्युब्युलाय रेक्टाय म्हणतो. याचं नेटवर्क तयार होतं, त्याला आपण रीड टेस्टिस म्हणतो. आणि रीड टेस्टिस ओपन्स इनटू इपिडायडॅमिस बाय फाईन डक्ट्युल्स कॉल्ड ॲज वास इफ्रन्शिया. किती आहेत हे डक्ट्युल्स? 15 ते 20 आहेत. 15 ते 20 असे डक्ट्युल्स ज्याच्यामुळं हे सगळे सेमिनिफेरस ट्युब्युल्स आहेत ते इपिडायडॅमिस मध्ये ओपन होतात. इपिडायडॅमिस मध्ये हे स्पर्म रिसीव केले जातात. आता इथून इथपर्यंत या ठिकाणी आल्यानंतर इथून इथपर्यंत मोमेंट होण्यासाठी, हे स्पर्म खाली येण्यासाठी, टेल रिजन कडे येण्यासाठी 14 दिवस लागू शकतात.
आणि या स्पर्मचा इथं स्टोरेज केला जातो, त्याला नरिश केलं जातं. स्पर्म बनणार कुठं? सेमिनिफेरस ट्युब्युल्स मध्ये, पण ते कसे असणार? इमॅच्युअर असणार. त्याचं फायनल मॅच्युरेशन तेही इथं इपिडायडॅमिस मध्ये केलं जातं. त्याला नरिश केलं जातं, स्टोअर केलं जातं, फायनल मॅच्युरेशन त्याचं इथं होतं. त्याची मोबिलिटी मेंटेन केली जाते, ती सुद्धा इथंच मेंटेन केली जाते इपिडायडॅमिस मध्ये. सो इपिडायडॅमिस स्टिम्युलेट द मोबिलिटी ऑफ स्पर्म, इट मेंटेन्स द मोबिलिटी ऑफ स्पर्म. त्याचबरोबर हे स्पर्म जे आहेत, हे जे स्पर्म्स तयार झालेले आहेत, ते स्पर्म 1 month or more, त्याच्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो, या टेल मध्ये त्याचा स्टोरेज केला जातो. 1 महिना किंवा त्याच्यापेक्षाही जास्त काळ या स्पर्मचा स्टोरेज इपिडायडॅमिस मध्ये केला जातो. तर या सेमिनिफेरस ट्युब्युल कडनं रीड टेस्टिस मार्फत, वास इफ्रन्शिया मार्फत हे स्पर्म रिसीव करणं, त्याचा स्टोरेज करणं, त्याला नरिश करणं, त्याची मोबिलिटी मेंटेन करणं आणि टेल रिजनमध्ये 1 महिना किंवा त्यापेक्षा जास्त काळ या स्पर्मचा स्टोरेज करणं, हे तिथं काम केलं जातं. त्याचबरोबर या स्पर्मवरती डिकॅपिसिटायझेशन फॅक्टर तयार केला जातो. म्हणजे त्या स्पर्मचं जे हेड आहे त्याच्यावरती एक कोटिंग केलं जातं आणि त्या कोटिंगमुळं नको तिथं तो स्पर्म आपले ॲक्रोसोमचे जे एन्झाईम्स आहेत ते रिलीज करणार नाही. ती प्रोसेस सुद्धा या इपिडायडॅमिसमध्ये केली जाते. तेव्हा टेस्टिसचा आपण सेक्शनल व्ह्यू जर असा पाहिला तर तो याप्रमाणे आहे. आता यानंतर या टेस्टिसचा आपण ट्रान्सव्हर्स सेक्शन घेऊ. या टेस्टिसचा ट्रान्सव्हर्स सेक्शन आपण पाहूया. टीएस ऑफ टेस्टिस, हे कव्हरिंग तर आपल्याला माहिती आहे. ट्युनिका अल्ब्युजिनियाचे इथं पार्टिशन पार्टिशन पार्टिशन, ट्युनिका अल्ब्युजिनियाचे पार्टिशन असतात, यांना आपण लोब्युल्स म्हणतो. आणि या लोब्युलमध्ये कट सेक्शनमध्ये असतात सेमिनिफेरस ट्युब्युल्स. तर त्याचा आपण सेमिनिफेरस ट्युब्युलचा जो पार्ट आहे तेवढाच भाग जास्त आपण एनलार्ज करू. दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्युल, दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्युल, दिस इज द सेमिनिफेरस ट्युब्युल. एवढाच भाग आपण इथं विचारात घेऊ, कारण आपल्याला स्टडी करण्यासाठी तोच जास्त महत्त्वाचा आहे. सेमिनिफेरस ट्युब्युल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ टेस्टिस. टेस्टिसचं हे फंक्शनल युनिट आहे. इथं स्पर्म तयार होतात, इथंच हॉर्मोन तयार होत आहेत. या सेमिनिफेरस ट्युब्युलमध्ये या सेमिनिफेरस ट्युब्युलमधचं जे लायनिंग आहे हे जर्मिनल इपिथेलियमचं लायनिंग असतं. जर्म सेल ज्या बनतात त्या प्रायमरी लेवलच्या जर्म सेल तशा टेस्टिसमध्ये बनत नसतात. त्या जर्म सेल एम्ब्रियोनिक कंडिशनमध्ये असताना योक सॅक तिथं बनतात आणि तिथून टेस्टिसमध्ये मायग्रेट होत असतात. तर जर्म सेलचं ओरिजिन इथलं नाही आहे. So it is lined by single layer of germinal epithelium.
या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स कशा असतात? क्युबॉइडल असतात. सो इट इज लाइन्ड बाय सिंगल लेयर ऑफ जर्मिनल इपिथेलियम. जर्मिनल इपिथेलियमचं लाइनिंग आहे. प्रत्येक सेमिनिफेरस ट्युब्युल वरती जर्मिनल इपिथेलियमचं लाइनिंग असतं. या जर्मिनल इपिथेलियम बरोबर या ठिकाणी आणखी अशा कॉल्युमनार पिरॅमिडच्या आकाराच्या सेल्स असतात. या ज्या पिरॅमिडच्या आकाराच्या सेल्स आहेत, कॉल्युमनार सेल्स म्हणू आपण याला, या सेल्सला म्हटलं जातं सर्टोली सेल्स. या ज्या इथं पिरॅमिडच्या आकाराच्या कॉल्युमनार सेल्स असतील त्यांना आपण म्हणतो सर्टोली सेल्स. या ज्या सर्टोली सेल्स आहेत त्यांना नर सेल असंही म्हटलं जातं. या अतिशय महत्वाच्या आहेत, अतिशय महत्वाच्या आहेत. ॲक्च्युली स्पर्म जे तयार होणार ते कसे होणार, तर या जर्मिनल इपिथेलियम मध्ये डिव्हिजन होऊनच ते बनणार आहेत. म्हणजे स्पर्मॅटोजेनेसिसच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होणाऱ्या कोणत्या सेल आहेत, तर जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स आहेत. ज्यावेळी मेल बेबी मॅच्युअर होणार, ते मॅच्युअर होणार म्हणजे प्युबर्टी पिरियडला, तर प्युबर्टी पिरियडला काय होतं, FSH आणि LH हे हॉर्मोन सिक्रेट होतात. त्यापैकी गॅमेट्स तयार करण्याच्या प्रोसेसला स्टिम्युलेट करण्याचं काम कोण करतंय, तर FSH करणार. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन ऑफ पिट्युटरी. आणि FSH इथं आलं की प्युबर्टी पिरियडला काय होणार, तर या जर्मिनल इपिथेलियमच्या सेल्स पासून काय बनणार आहे, तर याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन होऊन काय बनणार आहे, स्पर्मॅटोगोनियल सेल्स बनणार. या स्पर्मॅटोगोनियल सेल पासून बनणार प्रायमरी स्पर्मॅटोसाइट. प्रायमरी स्पर्मॅटोसाइट मध्ये मिओसिस 1 डिव्हिजन होणार, त्याच्यापासून बनणार सेकंडरी स्पर्मॅटोसाइट आणि त्याच्यानंतर स्पर्मॅटिड्स आणि स्पर्मॅटोझुआ किंवा स्पर्म शेवटी बनतात. इथं स्पर्म बनणार, स्पर्म बनणार या ठिकाणी. आणि ही जी टोटल प्रोसेस आहे, या टोटल प्रोसेसला 74 डेज लागतात इथून इथपर्यंत स्पर्म बनण्यासाठी. टोटल प्रोसेसला आपण म्हणतो स्पर्मॅटोजेनेसिस आणि 74 डेज यासाठी लागतात. पण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. एकदा प्युबर्टी पिरियडला स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मेलमध्ये स्टार्ट झाली की ती प्रोसेस कंटिन्यू राहते, आयुष्यभर राहते. फक्त वय वाढेल तसं स्पर्म प्रोडक्शनचा रेट कमी होतो, कमी होतो, कमी होतो, एवढंच म्हणता येईल. पण वय वाढलं तरी स्पर्मॅटोजेनेसिस प्रोसेस मात्र सुरू आहे, कंटिन्यू राहणारी प्रोसेस आहे. आता इथं जे स्पर्म बनलेले आहेत त्या स्पर्मला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करणं. या इथं आपण सर्टोली सेल्स वेगळ्या काढू. अजून जे स्पर्म बनलेले आहेत त्या स्पर्मला, ते स्पर्म कुठे अटॅच होणार आहेत, या सर्टोली सेलकडे अटॅच होणार आहेत. म्हणजे त्या स्पर्मला अटॅचमेंटसाठी सरफेस प्रोव्हाइड करणं, त्याला नरिश करणं, अटॅचमेंट होऊ देणं, नरिश करणं, हे या सर्टोली सेलचं महत्वाचं फंक्शन आहे. कारण त्यावरूनच त्याला नाव दिलंय नर्स सेल नावाचं. नर्स सेल त्यामुळेच म्हणतो आपण सर्टोली सेल्सना. आणि या सेल्स
आता डायरेक्ट जे हॉर्मोन्स आहेत, अँड्रोजन्स आहेत किंवा FSH असेल, हे हॉर्मोन डायरेक्ट इकडे येत नाही आहेत आणि ब्लड तर इकडे आत येतच नाही आहे. मग इथं हे हॉर्मोन्स आत आणण्याचं काम सर्टोली सेल्स करतात. मग ते FSH असो किंवा अन्य अँड्रोजन्स असो, ते हॉर्मोन्स इथं येतात, ते सर्टोली सेल मार्फत येतात, कारण रिसेप्टर्स त्याचे इथं आहेत. त्याचबरोबर या सर्टोली सेल्स काय करतात, या सर्टोली सेल्स काही हॉर्मोन सिक्रीट करतात. इनहिबिन सारखं हॉर्मोन सिक्रीट करतात. काय बंद कर बरं, बंद कर.